मित्रांनो, फ्लो म्हणजेच प्रवाह या पुस्तक सारांशाचे भाग 1, 2, 3 आपण यापूर्वी पाहिलेच असतील. पाहिले नसतील तर जरूर पहा. आता आपण या भागामध्ये पाहणार आहोत की आंतरिक विचलनांना थांबवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाला आणि तयार होत असलेल्या विचारांना नियंत्रित करायला पाहिजे. यासाठी तुम्हाला काही युक्त्या व क्लुप्त्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आता पहा, आपण एक एक पॉइंट पाहणार आहोत. पहिला पॉइंट, थकविणाऱ्या अनावश्यक माहितीला आळा घालणे. आपल्या स्वतःच्या माहितीचा प्रवाह नियंत्रित करून अनावश्यक व अति माहितीला आळा घातला पाहिजे. दिवस रात्र आपल्यावर अति प्रचंड माहितीच्या साठ्याचा होणारा प्रचंड मारा आपल्यासाठी अतिघातक आहे. जेव्हा केव्हा आपण एखाद्या गोष्टी प्रसंगाविषयी ऐकत असतो तेव्हा आपलं मेंदू मन त्या आलेल्या माहितीवर प्रक्रिया करून त्यामध्ये तर्क लॉजिक शोधायला लागत असतो. त्यामध्ये स्वतःकडे असलेल्या पूर्वीच्या माहितीशी व त्या प्रसंगांशी संबंध जोडून एक नवीनच परंतु अनावश्यक माहितीची भर आपण टाकत असतो. ओव्हरलोड इन्फॉर्मेशन हँग युअर माइंड लाईक कम्प्युटर. म्हणजे तुम्ही जितकी जास्त माहिती ग्रहण कराल तेवढी जास्त प्रक्रिया तुमच्या मनाला मेंदूला करावी लागेल. परिणामी आपल्याला मानसिक शारीरिक थकवा हा जाणवत असतो. तर यासाठीच अनावश्यक बातम्यांचा भडीमार करणं थांबवा. सामाजिक माध्यम यांचा वापर कमी करा. गप्पा टप्पा गोष्टी जेवढं शक्य होईल तेवढं कमी करा. दुसरा पॉइंट, एक वही डायरी किंवा चोपडी सोबत ठेवून काम करणे. आधुनिक माहितीच्या या समस्येवर उपायही आपल्यालाच काढावा लागेल, कारण इतरांना नियंत्रित करण्यापेक्षा स्वतःला नियंत्रित करणे अधिक सोपे असते. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा सोबत एक वही, पेन, चोपडी किंवा डायरी सोबत ठेवा. जेव्हा तुम्हाला एखादी कल्पना सुचल्यास किंवा एखादी आठवण लक्षात येईल तेव्हा त्या वहीत किंवा डायरीमध्ये लिहून घ्या, नोंदून घ्या. कारण तुम्हाला तुमच्या मनाला मेंदूला नवनवीन सर्जनशील आयडिया, कल्पना यांचा कल्पनेचा कबाडखाना, कल्पना नव विचार यांना साठवून ठेवण्याची पेटी डबा बनवायचे नाही, तर त्याला रचनात्मक व सृजनात्मक बनवायचे आहे. म्हणजे तुम्ही जितकी जास्त माहिती ग्रहण कराल तेवढी जास्त प्रक्रिया तुमच्या मनाला पर्यायाने मेंदूला करावी लागेल. अर्थातच या सर्व मानसिक प्रक्रियेला लागत असते ती शारीरिक शक्ती क्षीण होत असते. आपण अन्नातून घेत असतो ती शक्ती रक्ताद्वारे आपल्या सर्व शरीरामध्ये पोहोचवली जाते. कमालीची गोष्ट अशी आहे की आपला मेंदू महाशय एकटा आपल्या शरीराच्या इतर अवयवांच्या तुलनेत व शरीराच्या गरजेपैकी 20% रक्त पचवत असतो. म्हणजेच शरीरातील सर्वात जास्त शक्ती मेंदू शोषत असतो. यासाठी अधिक माहिती असेल तर साहजिकच जास्त विचार कराल, तर त्यावर अधिक प्रक्रिया मेंदूला करावी लागेल. त्यामुळे कोणतेही शारीरिक श्रम मेहनत न करताही आपल्याला शरीराने थकविण्याची दमविण्याची काम ताकद एकट्या मेंदूमध्ये आहे. यासाठी आपली प्रचंड माहितीची भूक व तहान शमविण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे आपले काम नियोजित पद्धतीने करा. अधिक माहिती, अधिक मानसिक प्रक्रिया, अधिक मानसिक श्रम मेहनत, मेंदूसाठी जास्तीचा रक्तपुरवठा, अधिक ऊर्जेची आवश्यकता, शरीरातील शक्ती क्षीण होते, परिणामी थकवा येतो, आपण दमतो. अशी टप्प्याटप्प्याने ही प्रोसेस आपल्याला होत असते. तिसरा पॉईंट, चहा, कॉफी, साखर यांचा अतिरेक नको. चहा, कॉफी किंवा साखरेपासून निर्मित गोड पदार्थ किंवा सॉफ्ट ड्रिंक्स ज्यामध्ये साखरेचे प्रमाण अत्याधिक असते ते आपल्या शरीराला अनावश्यक तर असतेच, घातकसुद्धा असते. काही लोकांना दिवसभरात 4 ते 5 वेळा चहा कॉफी पिण्याची सवय असते, परंतु हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे की साखर, चहा, कॉफी यांच्यातील घटकांमुळे आपल्या मेंदूची कार्यप्रणाली बिघडते. आवश्यकतेपेक्षा जास्त साखर, चहा, कॉफी घेतल्याने किंवा टॅनिन, कॅफीन, साखरेचे प्रमाण जास्त असलेले खाद्यपदार्थ यांचे अतिसेवन केल्याने आपले मेंदू अत्याधिक विषारी व अनियंत्रित
होऊन जाते. चौथा पॉईंट, स्वतःची दैनंदिनी डायरी किंवा नोंदवही लिहायला सुरुवात करणे. अशी एक म्हण आहे, वन्स इट्स ऑन द पेपर इट नॉट इन युअर माइंड. अशी ही जी म्हण आहे याचा अर्थ असा की एकदा का तुम्ही तुमच्या मनातील गोष्टींना, कल्पनांना, विचारांना कागदावर लिहून काढले की मग ते तुमच्या मेंदूला साठवण्याची आवश्यकता नसते. मेंदूला अत्याधिक माहितीला साठवून ठेवायची गरज भासत नाही. यासाठी आपल्या सर्व प्रकारच्या प्रबळ इच्छा, विचार, कल्पना, चिंता, समस्या इत्यादी यांना दैनंदिनी किंवा डायरीमध्ये लिहून काढा. यामुळे तुमच्या मनाला शांत राहण्यास मदत मिळेल. पाचवा पॉईंट, ध्यान धारणा करणे म्हणजेच मेडिटेशन. आपले पोट आपल्या ताब्यात नावाची एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच आपले मन आपल्या हातात किंवा आपले मन आपल्या ताब्यात असे राहिल्यास इतर दुःख, चिंता, समस्या बऱ्याच अंशी कमी होऊन जातील. परंतु आपल्या अति चंचल मनाला ताब्यात ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. त्यातीलच एक सोपा उपाय म्हणजे आपण स्वतःला नियंत्रित करून, ठाम निश्चय करून मनाला त्याच्या मनाप्रमाणे नाही तर आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो. आपल्या मनाला आपल्या मुठीत करण्याचा सर्वात किफायतशीर आणि हजारो वर्षे जुना परंतु सर्व प्रकारच्या मानवनिर्मित व्यवस्थांनी मान्य केलेला, पारखलेला, प्रमाणित केलेला व सिद्ध केलेला असा सर्वात सोपा उपाय तो म्हणजे ध्यानधारणा, मेडिटेशन करणे. पूर्वीसारखे आजही जंगलात जाऊन तासनतास धुनी लावून एकाच जागी बसून ध्यानधारणा करणे गरजेचे नाही. केवळ 10 मिनिटे डोळे मिटून खोल श्वासोच्छवास करून आपल्या मनात जे विचार येतात त्यांना येऊ द्या. त्यांना काहीही न करता, त्याविषयी कोणतेही मत, विचार न बनवता त्यांना तसेच येऊ द्या व जाऊ द्या. आपल्या श्वासाला आत बाहेर येताना जाताना स्वतःला जाणीव होऊ द्या. बस तुमचे काम होऊन जाईल. आता पाहूया 3C पद्धतीच्या तिसऱ्या सी जवळ आपण जाऊ. ज्ञानाने आकलन करणे किंवा संज्ञानात्मक सुधारणा करणे, कॉग्निटिव्ह ऑप्टिमायझेशन. अगदी सोप्या शब्दात समजून घ्यायची झाल्यास याचा अर्थ असा होतो, तुमची विचार करण्याची, समजून घेण्याची क्षमता, आकलन क्षमता, माहिती, ज्ञान जाणून घेण्याच्या प्रक्रियेला जेवढं शक्य होईल तेवढं वाढवणे. आंतरिक आणि बाह्य विचलनांपासून सुटका मिळवल्यानंतर आता वेळ येते ते आपल्या मानसिक शक्तीला वाढवण्यासाठी, ज्ञानाची जाणीव करण्याची, आकलन अर्थात कॉग्निटिव्ह ऑप्टिमायझेशनची. चला तर मग पाहूया जगभरातील सर्वसामान्य न्यूरोसायंटिस्ट, अभ्यासकांनी, वैज्ञानिकांनी, शास्त्रज्ञांनी सुचविलेल्या संज्ञानात्मक प्रोत्साहक म्हणजेच कॉग्निटिव्ह बूस्टर्सची जी तुम्हाला सखोलपणे सर्वोच्च क्षमतांपर्यंत पोहोचविण्यास मदत करतील. 1. प्रबळ ऊर्जावान वेळेला ओळखणे व काळाचा सदुपयोग करणे. तुमच्यासाठी दिवसभरातील 24 तासातील अशी कोणती वेळ आहे जेव्हा तुम्ही अतिशय ऊर्जावान असता, तुम्हाला मानसिक व शारीरिकदृष्ट्या उत्साही वाटते, तुम्ही लक्ष केंद्रित असता असं तुम्हाला वाटते, अशी विशिष्ट वेळ शोधणे. काही लोकांना रात्री उशिरापर्यंत काम करायला आवडतात तर काहींना अगदी याउलट पहाटे पहाटे काम करायला आवडतात. परंतु अधिकतर लोकांना सकाळची वेळ सर्वोत्तम असते. यासाठीच तुमच्या सकाळच्या सर्वोच्च उत्कृष्ट अशा उत्साही ऊर्जावान वेळेला ईमेल, पत्राचार, गप्पा टप्पा, चहा, कॉफी, बातम्या यामध्ये वेळ घालवण्याऐवजी तुम्हाला तुमचं सर्वात कौशल्याचं काम करणारी अशी कामं या वेळेत करायला पाहिजे. कारण फ्लो स्टेट म्हणजेच प्रवाही अवस्थेला प्राप्त करण्यासाठी खूप सारी मानसिक शक्ती लागत असते. रात्रभर आराम केल्यामुळे आपले मन, मेंदू आणि शरीर सगळे संपूर्णपणे निवांत अवस्थेत असतात. यासाठीच तुमची महत्त्वाची कौशल्यपूर्ण, सर्जनशील असलेली कामं, किचकट अभ्यास, लिहिणे आणि नियोजन यासाठी सकाळच्या वेळेतील 2 ते 3 तास अवश्य काढून ठेवा. उर्वरित व्यवस्थापनाची व उजळणी करायची अशी इतर कामे यासाठीच्या तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळची वेळ यासाठी काढून निवडून राखून ठेवू शकता, जेव्हा तुम्ही अगोदरच मानसिकरित्या दमलेले असता. प्रवाही अवस्था, फ्लो स्टेट प्राप्त करण्याचा हाच
सुवर्ण नियम आहे, विशिष्ट पद्धतीने बनविलेले संगीत ऐका. संगीत उपचार पद्धतीबद्दल तर आपण सर्वजण जाणून आहोत, परंतु काय तुम्हाला हे माहीत आहे का की संगीत तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि चित्त एकाग्र करण्यासाठी देखील तुमची मदत करू शकते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. असे तथ्य आहे की काही विशिष्ट प्रकारचे संगीत तुमच्या मेंदूला अत्यंत सखोलपणे लक्ष केंद्रित करण्यासाठीचे असे अल्फा आणि थीटा लहरींच्या अवस्थेत घेऊन येतात. तुम्ही सुद्धा तुमच्या आवडतील अशा संगीताची यादी बनवा व ऐका. हे ऐकताना तुम्हाला बाहेरची विचलित करणारी आवाज सुद्धा ऐकू येणार नाहीत. यासोबतच तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यास सोपे जाईल. बॅरी गोल्डस्टीन यांनी आपल्या द सिक्रेट लँग्वेज ऑफ हार्ट या पुस्तकात सांगितलेले आहे की संगीत, आवाज आणि ध्वनी तरंगांना यांचा उपयोग करून व्यक्तिमत्व परिवर्तन व उपचारासाठी आपण करू शकतो. चहा कॉफीचे चतुराईने सेवन करणे. आपण वर उल्लेख केल्याप्रमाणे चहा कॉफीचे अतिसेवन केल्याने आपले मेंदू मन काही वेळेसाठी तल्लख होते व तो माकड मेंदू चंचल मन मंकी माइंड मध्ये बदलून जातो. हे जरी खरे असले तरी हे सुद्धा तेवढेच खरे आहे की हलकेसे कॅफीनचे सेवन तुमच्या संज्ञानात्मक स्तराला, जाणीवेच्या स्तराला वाढवू शकतो. यामुळे बऱ्याच लोकांसाठी चहा कॉफी पिणे त्यांच्यासाठी सहकर्मचारी झालेले असते. त्यांना दर 2-4 तासांनी चहा कॉफी पिणे सवयीचे, नित्याचे परंतु गरजेचे वाटते. शरीरातील पाण्याची पातळी सांभाळा. शरीरात पाण्याची कमतरता असणे आपल्या मेंदूसाठी घातक असते. आपण कमी पाणी पिल्यामुळे शरीरात पाण्याची पातळी कमी होते. परिणामी आपल्या मेंदूमध्ये धोके साचते, मेंदूमध्ये गोंधळ उडतो. ब्रेन फॉग किंवा मेंदूतील धोके ही अशी अवस्था आहे ज्यामुळे आपल्याला स्मृती, आठवणी यांच्या समस्या, मानसिक अस्पष्टता, लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि चित्त एकाग्र, ध्यान, लक्ष केंद्रित करण्यात अडथळे अशी लक्षणे दिसायला लागतात आणि त्यापासून उद्भवणारे आजार व विकार या समस्यांना सामोरे जावे. कॉग्निटिव्ह लोडला विचारपूर्वक निवडा. कधीकधी आपण आपल्यासाठी एका वेळी न होणारे कठीण अवघड काम गोष्ट निवडत असतो की त्यामुळे आपल्याला चिडचिड व्हायला लागते. अशा वेळी प्रवाही अवस्था प्राप्त करणे खूप कठीण असतं. यासाठी नेहमीच आपल्या कामांना अशा प्रकारे व्यवस्थापन आणि नियोजन करा की ज्यामुळे तुमच्या कौशल्यांना वाव मिळेल, तुमच्या सामर्थ्याच्या मर्यादेला पुढे नेईल. पण एवढेही अवघड कठीण राहायला नको की तुम्ही ते पूर्ण करूच शकणार नाही. जर तुम्हाला एखादे अवघड कठीण काम पूर्ण करायचेच आहे तर त्या कामाला अशा प्रकारे विभागून घ्या की जेव्हाही तुम्ही काम करायला बसाल तेव्हा तुम्हाला ते काम पूर्ण होताना दिसले पाहिजे. ह्या जगामध्ये अधिकांश लोक विचलित करणाऱ्या वातावरणात राहत आहेत. यासाठी तुम्ही फ्लो स्टेट या संकल्पनेला समजून घेऊन तुम्ही आपले सर्वोत्कृष्ट काम, सर्वोच्च गुण दर्जा सोबत फ्लो स्टेट किंवा प्रवाही अवस्था प्राप्त करून आपली कामे वेगाने, उत्कृष्टपणे करून इतरांपेक्षा पुढे नक्कीच जाऊ शकता. परंतु आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये तुम्हाला यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला केवळ या व्हिडिओत सांगितलेल्या या पुस्तकातील 3C पद्धत समजूनच घ्यायची नाही, तर याचा तोपर्यंत सराव, रियाज करावा लागेल जोपर्यंत ती तुमची सवय बनून जाणार नाही तोपर्यंत. पीटर ब्रॅगमन यांची पुस्तक 18 मिनिट्स ही वेळेच्या नियोजनावर लिहिली गेली एक उत्कृष्ट पुस्तक आहे. हे सुद्धा तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजे. याबद्दल सुद्धा व्हिडिओ मी नक्कीच बनवेल. ध्येयपूर्वक पुस्तकाचा हा सारांश, हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.